नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत आहे आणि तो म्हणजे 2025 चा धान बोनस नेमका कधी मिळणार, नेमका मिळणार की नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावरील महत्त्वाची घडामोड, सध्या सुरू असलेल्या चर्चांचा आढावा आणि शासनाकडून देण्यात आलेल्या संकेतांबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस हा फक्त आर्थिक लाभ नसतो, तर तो एक प्रकारचा अतिरिक्त आधार असतो. धान पिकासाठी वर्षभर मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, त्यांच्या उत्पादनाला काही प्रमाणात अधिक मदत मिळावी, या उद्देशाने वेळोवेळी बोनस जाहीर केला जात असतो. यामुळेच प्रत्येक वर्षी बोनसची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, धान बोनस संदर्भातील कोणताही व्हिडिओ असो किंवा शेतकरी योजनांबाबतची कोणतीही बातमी असो, कमेंटमध्ये एक प्रश्न हमखास विचारला जातो: 2025 चा धान बोनस कधी मिळणार? शासन निर्णय घेणार का? यावर्षी बोनस जाहीर होईल का? अशा प्रकारच्या अनेक शंका शेतकरी बांधवांच्या मनात आहेत. मित्रांनो, धान बोनस देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळावी, या उद्देशाने शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आर्थिक सहाय्य हे दिलं जातं. याच परंपरेचा एक भाग म्हणून बोनसकडे पाहिलं जातं. मात्र गेल्या काही काळामध्ये बोनस मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्याची चर्चा सातत्याने होत आहे. त्यामुळे यंदाच्या बोनस बाबत देखील शेतकरी अधिक उत्सुक आहेत. मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेषतः धान उत्पादक भागांचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी तसेच विविध भागांमधील जनप्रतिनिधी त्यांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष या विषयाकडे वेधण्याचा प्रयत्न हा सुरू आहे. धान बोनस बाबतचा निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मित्रांनो, यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान देखील या विषयावर चर्चा झाली होती. त्यावेळी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे संकेत देण्यात आले होते. तसेच या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं देखील सांगण्यात आलं होतं. म्हणूनच अनेक शेतकरी या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. मित्रांनो, आता पावसाळी अधिवेशन सुरू असताना विविध विषयांवर चर्चा होत आहे. वेगवेगळ्या मांडण्या मांडल्या जात आहेत. शासनाच्या आर्थिक नियोजनावर चर्चा सुरू आहे. परंतु या सर्व चर्चांमध्ये धान बोनसचा स्पष्ट उल्लेख अद्यापही झालेला नसल्याचं दिसून येत आहे. याच कारणामुळे शेतकरी आणि लोकप्रतिनिधींकडून पुन्हा एकदा या विषयावर आवाज उठवला जात आहे. मित्रांनो, अधिवेशनातील चर्चेदरम्यान धान बोनसच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर शासनाच्या वतीने उत्तर देण्यात आले. या उत्तरामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला, तो म्हणजे मुख्यमंत्री धान बोनस बाबत सकारात्मक आहे, ही बाब स्पष्टपणे सांगण्यात आली आहे. मात्र त्याच वेळी राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती तसेच विविध योजनांमुळे निर्माण झालेला आर्थिक ताण या बाबींचा देखील उल्लेख करण्यात आला. मित्रांनो, राज्य शासनासमोर अनेक आर्थिक जबाबदाऱ्या आहेत. विविध योजनांची अंमलबजावणी ही सुरू आहे. अनेक विषयांवर खर्च होत आहे.
या पार्श्वभूमीवर बोनसचा निर्णय कसा घेतला जाईल, कधी घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धान बोनस बाबत नकारात्मक भूमिका मांडण्यात आलेली नाही. म्हणजेच बोनस दिला जाणार नाही असं स्पष्टपणे कुठेही सांगण्यात आलेलं नाही. ही बाब शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. मित्रांनो, सध्या तरी उपलब्ध माहितीनुसार मुख्यमंत्री बोनस देण्याच्या भूमिकेबाबत सकारात्मक असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अंतिम निर्णयाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेलीच नाही. यामुळे शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. मित्रांनो, धान बोनस हा अनेक शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त आर्थिक आधार ठरतो. उत्पादन खर्च वाढत असताना शेतीतील विविध खर्च सांभाळताना अशा प्रकारची मदत महत्त्वाची ठरते. त्यामुळे बोनसचा विषय प्रत्येक वर्षी चर्चेत राहतो. मित्रांनो, सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षा या अधिवेशनाशी जोडल्या गेल्या आहेत. अधिवेशन संपण्यापूर्वी बोनस बाबत काही घोषणा होते का किंवा एखादे आश्वासन दिले जाते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण हा विषय केवळ आर्थिक मदतीचा नाही तर लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्षेपाचा आहे. मित्रांनो, आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की धान बोनस बाबत मागणी सुरू आहे. लोकप्रतिनिधी हा मुद्दा सातत्याने उपस्थित करत आहेत. शासनाच्या वतीने सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत, परंतु अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेलाच नाही. त्यामुळे पुढील काही दिवस या विषयासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. मित्रांनो, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार धान बोनस बाबतची आशा कायम आहे. नकारात्मक निर्णय जाहीर झालेला नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधव अजूनही सकारात्मक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. आता पुढील काळात शासनाकडून नेमकी काय घोषणा केली जाते याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे. मित्रांनो, आजच्या या अपडेटचा सारांश असा आहे की 2025च्या धान बोनस बाबत मागणी सातत्याने सुरू आहे. पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे पुढील अधिकृत घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच शेतकरी हिताच्या बातम्या, शासन निर्णय आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.